नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा। एकेकाळी बॅरिस्टर AR अंतुले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकदीनं सरसावली आहे। आज श्रीवर्धनमध्ये काँग्रेसनं घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवरती हल्लाबोल करत आम्हाला मोदीवाद संपून गांधीवाद जिवंत करायचा आहे असा इशारा सरकारला दिलाय। येत्या काळामध्ये आम्हाला घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा घट्ट रुजवायची आहे। बॅरिस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला पुन्हा पुनर्जीवित करून आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेसचीच सत्ता आणण्याचा निर्धार शर्मा यांनी केलाय। आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्या विरोधात सुद्धा आहे असा घणाघात त्यांनी यावेळी केलाय। पहलगाम हल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवरती बोलताना सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असंही शर्मा म्हणाले। सर, काय सांगाल, संपूर्ण रायगड जिल्हा आपण पिंजून काढताय, काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देण्याचा तुमचा प्रयत्न आहे। राहुल गांधींचे हात मजबूत करण्यासाठी कशी रणनीती आहे सध्या? आम्ही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रायगडमध्ये घरी घरी जाणार। माननीय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे रायगडमध्ये काँग्रेसची विचारश्रेणी आणि सोयी सुविधा उपलब्ध केली आणि राहुल गांधींनी जे आता देशासमोर आपली राजकीय सोच ठेवली त्याच्या समोर आज मोदी गव्हर्नमेंटला फेल व्हावा लागला आणि जनगणना मान्य करावा लागला। आम्ही रायगडच्या प्रत्येक घरी जाणार, काँग्रेसची आयडिओलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि लोकांना सांगणार की देश वाचवायचे आहे। काँग्रेस मजबूत तर आपोआप होणार, पण देशच राहिला नाही तर कसं नाही। मोदीवाद जे आहे ते आम्हाला संपवायचे आणि गांधीवाद जिवंत करायचे आहे। त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घरी घरी जाणार आहे। सर, पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा हल्ला झाला, सुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली का? कसं बघता या हल्ल्याकडे? आणि सध्या युद्धाची संपूर्ण तयारी सुरू आहे। हे बघा, हे आपण सांगतात, मी याबद्दल काही बोलू शकत नाही की काय तयारी काय, हे गव्हर्नमेंटच्या इंटरनल मॅटर आहे। पण एवढं तर मी सांगू शकतो की जे मीडियाच्या माध्यमातून नरेंद्रभाई प्राईम मिनिस्टरनी जे जे काही सांगितलं ते काही दिसत नाहीये, काही कारवाई होताना हे तर कुठे दिसत नाही। आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की जे गव्हर्नमेंट भूमिका घेईल त्याच्या आमच्या पूर्ण पाठिंबा राहुलजी आमच्या नेत्यांनी डिक्लेअर केलेला आहे। सर, पूर्व मुख्यमंत्री जो थे बैरिस्टर AR अंतुले, उनका जो बालेकिल्ला माना जाता है श्रीवर्धन और रायगढ़, क्या कहेंगे? फिर एक बार कांग्रेस को सामर्थ्यवान बनाने के लिए आपने जोर लगाया, क्या कहेंगे? आज बैठक हुई, मैं आपको बताता हूं, अंतुले साहब को सच्ची श्रद्धांजलि। रायगढ़ फिर से कांग्रेस का MP होगा और रायगढ़ में फिर से जो अंतुले साहब ने यहाँ पे रचा है, मधुशेठ ठाकुर जी ने, यहाँ आने वाले समय में रायगढ़ में कांग्रेस का MP और कांग्रेस के MLA होंगे, ये आप लिख लीजिए। सर, आपकी लड़ाई किसके साथ है, क्या कहेंगे? आगे की रणनीति क्या होगी? हमारी लड़ाई मोदीवाद के साथ है, अडानी अंबानी के साथ है। हम ये मोदीवाद को खत्म करेंगे, अडानी अंबानी की नीति को खत्म करेंगे और गांधीवाद का विजय कराएंगे। सर, पहलगाम को लेकर अभी युद्ध की तैयारी शुरू है, क्या कहेंगे? आपका सपोर्ट किस प्रकार? हमारा फुल सपोर्ट है, वो युद्ध तो करे, हमारा फुल सपोर्ट है। हमने पहले ही राहुल जी ने कह दिया है कि हमारा पूरा पाठिंबा गवर्नमेंट को इस विषय पे है। स्थानिक स्वराज्य संस्था हो या आगे के जो चुनाव है, किस प्रकार रणनीति होगी कांग्रेस की? हमने ये क्लियर कर दिया, अपने नेताओं पे छोड़ दिया है। जहां फॉर्म पे लड़ सकते लड़े, जहां उनको समझौता करना है वहां समझौता करें। ये लोकल इलेक्शन लोकल बॉडी के अंदर हमारे रायगढ़ जिला के जो नेता लोग हैं, हर नगर पंचायत, जिला परिषद, जहां जहां पे जो भी है वो उस लेवल पे निर्णय करेंगे। राजाभाऊ ठाकुर ने लोकसभा चुनाव लड़ा था, जिस प्रकार उनको जनता से सपोर्ट मिला, क्या कहेंगे? विधानसभा चुनाव उन्होंने, राजाभाऊ ठाकुर पे अन्याय हुआ, ये इसको मैं मान्य करता हूं। उस समय उनको टिकट मिलना चाहिए था, महाविकास आघाड़ी में कुछ हरकत और गलती की वजह से नहीं मिला, लेकिन आने वाले समय में उसका भरपाई हम करेंगे।